उल्हासनगर शहर हे खड्ड्याचं शहर झालेलं आहे, यात कुठलाही दुमत नाहीये। एकही रस्ता असा नाहीये की ज्या ठिकाणी खड्डे नाहीयेत। या शहरामध्ये खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्डे आहेत ते कळायला आपल्याला कळत नाहीये। परंतु उल्हासनगर महापालिका असेल, MMRDA प्रशासन असेल किंवा अजून कुठलं शासन असेल, या लोकांच्या जीवाशी खेळाव्यतिरिक्त दुसरं काही काम येत नाही। लोकांना खड्ड्यात जाऊ दे, मरू दे, यांना याच्याशी काही घेणं देणं नाहीये। वारंवार पाठपुरावा करून सुद्धा, आंदोलन करून सुद्धा या प्रशासनाने आणि या आयुक्तांनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि त्या पट्टीच्या आतमधनं शहरात काय चाललं हे यांना दिसत नाहीये। आम्ही इशारा दिला होता की गणपतीच्या आधी शहरातले सगळे रस्ते दुरुस्त करा, अन्यथा पुढचं आंदोलन हे आयुक्तांच्या कॅबिन मध्ये असेल आणि तेव्हा जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल। या शहराला 5 आमदार आहेत, एक शिक्षक आमदार आहे, एक पदवीधर आमदार आहे आणि 3 आमदार आहेत। 5 पैकी 3 आमदार भाजपचे आहेत, 2 आमदार शिवसेनेचे आहेत, खासदार शिवसेनेचे आहेत। असं असताना सुद्धा या शहराचं दुर्दैव आहे की या आमदारांना किंवा या खासदारांना या शहराकडे बघायला वेळ नाहीये। त्यांनी जर या शहरात लक्ष दिलं असतं तर कदाचित या शहराची अशी अवस्था झाली नसती। फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्टंट करायचा आणि निवडून यायचं, याच्या पलीकडे या सत्ताधाऱ्यांकडनं आजपर्यंत काय झालेलं नाहीये। आता जसं तुम्ही बोललात की आमदारांनी आंदोलनाचं पत्र दिलंय, जे आमदारांचे मुख्यमंत्री सत्तेत आहेत, जे आमदार सत्तेत आहेत, हे आमदार नेमकं आंदोलन करणार कोणाच्या विरोधात? त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करणार, त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात करणार की त्यांच्याच आमदार खासदारांच्या विरोधात करणार? हे आमदार जे काही आंदोलन करणार आहेत हे नेमकं कुणाच्या विरोधात करतायत? प्रशासनाच्या। आणि जर प्रशासनाच्या विरोधात आमदार आंदोलन करत असतील याचा अर्थ हे प्रशासन आमदार खासदार कोणाचं ऐकत नाही आणि त्याच्यामुळे यांच्यावर ही वेळ आली आहे, ही वाईट वेळ आहे की आमदाराला आंदोलन करायला लागतं। याच्यासारखं दुर्दैव नाहीये। अरे हे लोकप्रतिनिधी आहेत, मग हे विधानसभेत करतात काय? एवढी शहराचं वाटोळं झालंय, हे जर त्या ठिकाणी प्रश्न मांडू शकत नसतील, लोकांना न्याय देऊ शकत नसतील तर यांनी राजीनामा दिला पाहिजे। येणाऱ्या गणपतीच्या आधी म्हणजे जवळपास 27 तारखेला गणपती आहे, 20 तारखेपर्यंत अल्टिमेट आहे, 20 तारखेच्या आत यांनी सर्व खड्डे भरावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्यानंतर जे काही होईल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल। वेबसाइट बनानी है तो टेंशन किस बात की? THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी है ना। सिर्फ 15,000 से वेबसाइट डेवलपमेंट शुरू और 1 साल का AMC बिल्कुल फ्री, चाहे बिजनेस छोटा हो या बड़ा। हमारे एक्सपीरियंस्ड डेवलपर्स रेडी हैं आपके लिए एक दमदार, फास्ट और स्टाइलिश वेबसाइट डिजाइन करने के लिए। विजिट नाउ ऑफिस नंबर 2, सीजन्स हार्मनी कमर्शियल, कालियन वेस्ट में, या कॉन्टैक्ट करें नीचे दिए गए नंबर पर। वेबसाइट तो सब बनाते हैं, THRM डिजिटल आइडेंटिटी बनाता है।